मी ॲडव्होकेट गायत्री धामनसकर. आपण काही भागांमध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल चर्चा करत आहोत. तर त्याच्यामधील विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण बघितले. तर त्याच्यामधली प्रॉमिसरी नोट आपण डिस्कस केलेला आहे. तर आता आपण बिल ऑफ एक्सचेंज बघू. अंडर सेक्शन 5 खाली बिल ऑफ एक्सचेंजची डेफिनेशन दिलेली आहे. द बिल ऑफ एक्सचेंज इज अ लिगली बाइंडिंग रिटन ऑर्डर फॉर वन पार्टी टू पे अ स्पेसिफिक सम ऑफ मनी टू अनदर पार्टी. ही फॉर्मल असते. रिटर्न आणि अनकंडिशनल ऑर्डर टू पे अ स्पेसिफिक अमाऊंट. द पेमेंट अमाऊंट इज अ फिक्स सम. अशा प्रकारे बिल ऑफ एक्सचेंज बनवलं जातं. आता आपण हे इंग्लिशमध्ये बघितलं तर त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर बघू. बिल ऑफ एक्सचेंज हा एक लेखी आदेश असतो ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याकडून ठराविक रक्कम अदा करण्याची विनंती करते. यामध्ये तिसऱ्या पक्षाचा समावेश असतो. याचा उपयोग व्यापारात केलेल्या देयकाची पेमेंट निश्चित करण्यासाठी होतो. याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर तिसरा पक्ष कधीकधी अधिकृत असतो जो रक्कम अदा करतो. दुसरं व्यापारी व्यवहारात हे वापरलं जातं. आणि तिसरं चुकते व नकारात्मक टाळण्यासाठी किंवा एक समाप्ती तारीख असते. तर चला आता अजून जे बाकीचं राहिलं आहे त्याच्याबद्दल आपण पुढील भागात माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.